गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा। मी कुठे आली बघा, आज आहे गुरुवार आणि मी प्राजक्ताकडे आलेली आहे। विरांशला शाळेत सोडले आणि रसिकाला जायचं होतं ऑफिसला, मोठ्या मुलीला। त्याच्यामुळे काय केलं, तिने मला इथं प्राजक्ताकडे सोडून गेलेली ऑफिसला। आणि विरांशला आणायचा प्रश्न आता बघा, 12 वाजता विरांशला आणावं लागणार आहे। तर मग प्राजक्ताला आज ते काम सांगितलेलं आहे आणायचं। तर मग प्राजक्ता म्हणली, मम्मी तू इकडेच ये आणि आपण दोघी मिळून आणू, किंवा प्रतीक आणि ती दोघं मिळून आणतील। बघू आता कसं जमतं काय ते। प्रतीकला पण जायचं असतं ऑफिसला, म्हणून म्हणली तू इकडे ये, मग आपण दोघी मिळून आणू। प्रतीकला जाऊ दे ऑफिसला। म्हटलं चालेल, जाऊ दे। मग आता 12 वाजेपर्यंत मी प्राजक्ताकडेच थांबणार आहे। आता वाजलेले बघा 11:15 नाही, अजून पाऊण। तुमचं घड्याळ पुढे आहे का गं? हां, तर 11:15 वाजलेले आहेत आता सकाळचे। तर प्राजक्ताने इकडे बनवलं आहे बघा चहा, हे पहा। आणि प्राजक्ताचं पण इंस्टावर पेज आहे। पेजचं नाव काय तुझं? श्री व सौ ना? श्री व सौ। तर प्लीज तिला फॉलो करा त्याच्या पेजला, तिला सपोर्ट करा सगळेजण। नवीनच आहे। चला, चहाची तर वास सुगंध छान यायला लागलाय। आत्ताच तिच्या बहिणी येऊन हे बघा झाडू पोछा केलं स्वच्छ। हां चालेल ना मला खाली, हां चालते। हे पहा, चहासाठी 2 चहाचे कप आमचे आहेत। आता मी विरांशला घेऊनच जाईन। या सगळेजण चहा घ्यायला, मस्त प्राजक्ताचा हातचा चहा। गुड इव्हनिंग फ्रेंड्स। आता संध्याकाळची वाजलेली बघा 7:15 आणि मला आणायला जायची भाजी। आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा बाजार असतो, तर भाजी आणायला जायची। भाजी अजिबात नाही आहे। काय झालं, मी 5:30 वाजता विरांशला इकडे माझ्याकडे घेऊन आली। बरं म्हणजे सासूबाईंचं मागून बघा, मी फक्त भातच खाणार आहे असं चालू झालं। तर बघा भाजीच नाही आहे आता। तर सकाळचा व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते आहे। सकाळी काय झालं, अर्धवटच व्हिडिओ काढणं झालं। विरांशला शाळेतनं आणलं, आणेपर्यंतच व्हिडिओ मला काढता आला। नंतरनं विरांशला शाळेतनं आणल्यानंतर मला व्हिडिओ काय घेणं झालं नाही। तर म्हणलं चला आता 5:30 वाजता विरांशला इकडं आणलं माझ्याकडे। आता म्हणलं, आणि त्याचे पप्पा येऊन विरांशला घरी आता घेऊन गेलेले 7 वाजता। मी आता थोडी तयार होऊन म्हटलं चला भाजी आणावी। तर चला आता मी इथून व्हिडिओ माझा कंटिन्यू करते आणि भाजी आणते, ह्यांना घेऊन जाते। हे गेले होते गावाला, आलेले आहेत सकाळी, लवकर गेलेले होते। तर आता आलेत, म्हटलं चला भाजी आणावी। पुन्हा उद्या शुक्रवार आहे, भाजी सकाळी लागेल टिफिनला। रात्रीची कशी तर भाजी करता येते, पण आज सकाळी चवळी केलेली आहे। काल चवळी रात्री भिजवले, आज सकाळी चवळी केली। भागली, सकाळची वेळ भागली, पण आता संध्याकाळ भाजी लागणार आहे। तर असो, तर मी बाकीचं आता भाजी आणून आवडते, काय असेल ते किचन कट्ट्यावरचं। चला तर मग मी निघते भाजी आणायला। चला, हे तयार झालेले आहेत। इथूनच भाजी आणायची। भाजी ना कांदा बटाटा आहे, पण कांदे बटाटे आहेत, टमॅटो संपलेले आहेत। भाजी सगळी संपली होती। हो, भाजी आणायला चालले। भाजी काहीच नाही आहे, उद्या करायला भाजी नाही आहे काही। मग काय, दोघंच जाणार आहेत। बघा भाजी आणली, जाऊन 15 मिनिटात भाजी आणली। आम्ही 7:15ला निघालो, 7:30 वाजलेले। गाडीवर गेलो पडदिशी, त्याच्यामुळे भाजी लवकर आणता आली। चला, खूप कामं आहेत, भांडे आवरायचे सकाळची। आणली ना मग भाजी, आणली ना मग भाजी आणायला गेली काही सासूबाई। बघा शेवगे शेंग आणले, आमच्याकडे शेवगे शेंगा माळल्याशिवाय कोणी खात नाही आहे। भाजी काय कढीपत्ता त्यासोबत आणलं बघा, भाजीसोबत कढीपत्ता। त्यांना म्हणलं कढीपत्ता पण द्या। नाही ना, कोथिंबीर, पालक, गवार नव्हती आज तिथे,
पालक बघा, हे बघा काय काय भाजी आणली आहे मी. तोंडले, टमॅटो, भरताचं वांग, जळगावचे वांगे म्हणतात वाटतं याला, आणि मटकी, कोबी, भोपळा आणि पालक आणि गाजर. तेवढी जेवढी मला दिसेल, आमच्याकडे खातात तशा भाज्या. आणि कुठली भाजी काही तरी प्रश्न आहे. हे बघा स्वयंपाकाला चालू केलं मी, लागलेली आहे. इकडे कुकर लावला आहे आणि आता काय करणार आहे बघा, शेवयाची खीर. रेडीमेड शेवया आहेत, बारीक आहेत, खूप बारीक शेवया आहेत आणि भाजलेले आहेत. हे ना आवडती म्हणून यांना मी करणार आहे. यांना कशी शेवयाची खीर असली ना, भाजी नसली तरी चालते. तरी मी ना वरण टाकलेलं आहे, आमटी करणार आहे टमॅटो घालून, आणि तोंडाची भाजी करणार आहे. भांडे आवरता बोलते, सकाळपासून भांडे काय होतं, सकाळी दही घासून जाते, मग पाणी निथळेपर्यंत मी ठेवते निथळण्यासाठी. आणि मला सकाळी घाई होती, आज रसिका जायची होती ऑफिसला आणि पिल्लूला मग सांभाळायचं. तर पिल्लूला पण आज शाळेत जायचं होतं, विरांशला आज स्कूल होतं. विरांशला स्कूल होतं, त्याच्यामुळे मग मी पटापटा आवरली. भांडी सगळं आवरायची तशीच ठेवले आणि मग म्हटलं जाऊ दे आता आल्यानंतर आवरू. पण विरांशला येताना काय झालं, विरांशला घेऊन आली होती माझ्यासोबतच. मग विरांश असलं की काही काम करू देत नाही तो. चला इकडं माझं स्वयंपाक सगळं झालेलं आहे बघा. हे बघा, खिरीसाठी हे दूध गरम करते आणि असे करते ह्याच्यामध्ये. म्हणजे एकदम जर केलं तर घट्ट होऊन जातं ते, त्याच्यापेक्षा ह्या वाटीमध्ये घेतलं म्हणजे हे असे खीर शेवया टाकलेल्या घालून घेतलं, म्हणजे टाकून घेतलेले. तर टाकल्यामुळे काय होतं, हे दूध ह्याच्यात घातले की घट्टपणा होत नाही, घट्ट होत नाही. नाहीतर काय होतं, खीर नंतर ना आपोआप घट्ट होते. हे पहा असं करते, जे खायला पण बरं पडतं, नाहीतर खूपच घट्ट होते खीर. चला तर हे बघा, अशा प्रकारे खीर खायला जणांना बरी वाटते. या सगळेजण खीर खायला सासूबाईंचं जेवण व्हायचंय. सासूबाईंचं जेवण झाल्याशिवाय आम्हाला बसता येत नाही. पण आता चला आपण बसूया, कारण का हे सासूबाईंचं जेवण होईपर्यंत आमचं जेवण होऊन जाईल. चला तर या मग सगळेजण जेवायला. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.